हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण सेतो अभ्यास पूर्व चाचणी विषय गणित इयत्ता 6वी पाहणार आहोत. तर चला प्रश्न क्रमांक 1 पाहूया. प्रश्न क्रमांक 1 मधील प्रश्न आहे, खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा. तर संख्येचं वाचन करताना सुरुवातीला तुम्हाला स्वल्पविराम प्लेस करावा लागेल. म्हणजे 4, 6, 7 यानंतर स्वल्पविराम, 1, 0 नंतर स्वल्पविराम, त्यानंतर 80 हा लक्ष गट असल्याकारणानं 80 लक्ष 1000, 80 लक्ष 1764 असं संख्येचं वाचन करावं लागेल तुम्हाला. यानंतर तुमचं जर माध्यम सेमी असेल तर संख्या वाचताना 80,01,764 असं ह्याचं वाचन करावं लागेल तुम्हाला. दुसरा प्रश्न बघा, खालील संख्या अंकात लिहा. तर संख्या आहे 65,37,496. म्हणजे संख्या लिहिताना कशी लिहिणार तुम्ही? 65,37,000 म्हणजे 65 नंतर स्वल्पविराम, 37 नंतर स्वल्पविराम आणि 496 म्हणजे 496. क प्रश्न बघा, खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. म्हणजे काय करायचं? पहिला जो अंक आहे तो लिहायचा. उदाहरणार्थ 4 आहे. 4 वरती उरलेल्या ज्या अंकांची संख्या आहे तेवढी लिहायची. 6 अंक आहेत बघा, म्हणजे 6 शून्य द्यायच्या. त्याच्यानंतर 9 वरती 5 शून्य द्यायच्या. त्यानंतर 8 वरती 4 शून्य लिहायची काही गरज नाही. त्यानंतर 3 वरती 2 शून्य, त्यानंतर 5 वरती 1 शून्य आणि 2. म्हणजे 49 लक्षमध्ये 40 लक्ष आणि 9 लक्ष हे लिहायचे. 80,000 मध्ये 80,000 लिहायचे फक्त. 300 मध्ये 3 वर 2 शून्य, त्यानंतर 50 आणि मग 2 असं विस्तारित रूप लिहायचं. पुढचा प्रश्न ड, खालील दिलेल्या संख्यामधील मोठ्या संख्येला रिंगण करा. म्हणजे गोल करायचं आहे मोठ्या संख्येला. तर बघा, दोन्ही संख्या या 7 अंकी आहेत. 53 लक्ष, इकडे सुद्धा 53 लक्ष आहे. फक्त 1000 जे स्थान आहे इथं 74,000 आहेत आणि इथं 47,000, त्यामुळे 74,000 मोठे आहे. यामुळं पहिली जी संख्या आहे 53,74,289 ही संख्या मोठी आहे, तिला आपण गोल केला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, एका जिल्ह्यात 45,37,983 पुरुष आहेत. त्यानंतर 54,79,308 स्त्रिया आहेत. तसेच 22,15,927 मुले आहेत. तर त्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती? आता लोकसंख्येमध्ये करताना बेरीज करताना आपल्याला पुरुष अधिक स्त्रिया अधिक मुले या तिघांची बेरीज करावी लागेल. उभी मांडणी करून घेऊया. 45,37,983 अधिक 54,79,308 आणि त्यानंतर मुलांची संख्या 22,15,927. ज्यावेळी आपण बेरीज करू त्यावेळी बेरीज बघा, 3 आणि 8 11, 11 आणि 7 18, 18शी 8 हातचा 1 होईल. 1 आणि 8 9, 9 आणि 2 11 हातचा 1 होईल. 1 आणि 9 10, 10 आणि 3 13, 13 आणि 9 22, 22शी 2 हातचा 1. 1 आणि 7 8, 8 आणि 9 17, 17 आणि 5 22, 22शी 2 हातचा 2. 2 आणि 3 5, 5 आणि 7 12 आणि 1 13, 13शी 3 हातचा 1. 6 आणि 4 10 आणि 2 12शी 2 हातचा 1. 5 आणि 5 10 आणि 2 12. याचा अर्थ बघा, जी एकूण लोकसंख्या आहे ती 1,02,00,000
32,218 होईल. या तिघांची आपल्याला एकत्रित बेरीज करावी लागली. पुढचा प्रश्न बघा. ब, विभूतीने 43,700 रुपयांचा दूरदर्शन संच, 4,500 रुपयांचा मोबाईल खरेदी केला. तिने दुकानदाराला 50,000 रुपये दिले, तर दुकानदार तिला किती रुपये परत करेल? तर बघा, सुरुवातीला आपल्याला या दोघांची बेरीज करून घ्यावी लागेल. 43,700 आणि 4,500. तर 43 आणि 4,000 47,000 होतील आणि 700 आणि 500 मिळून 1,200. म्हणजे या दोघांची बेरीज जर तुम्ही केली 43,700 आणि 4,500, म्हणजे एकूण खरेदी केलेली वस्तूची रक्कम आहे, दोन वस्तूंची, दूरदर्शन आणि मोबाईल. तर बेरीज झालेली आहे बघा 48,200. तिने दुकानदाराला देताना 50,000 रुपये दिलेले आहेत. तर 50,000 मधून 48,200 वजा करावे लागतील. 48,200 वजाबाकी केल्यानंतर बघा 10तून 2 गेले 8, 1 0, 1,800 म्हणजे 1,800 रुपये दुकानदार तिला परत करेल. पुढचा प्रश्न बघा. क, एक दुचाकी गाडीची किंमत 65,850 आहे, तर अशा 17 गाड्यांची किंमत किती? तर इथं तुम्हाला गुणाकार करावा लागेल. 65,850 65,850 गुणिले 17. बघा 65,850 गुणिले 17. 17चा टेबल तुम्हाला येत असेल, 17चा पाडा येत असेल तर थेट 17ने तुम्ही करू शकता, किंवा 7ने एकदा गुणून मग 1ने गुणलं तरी चालेल. 17 शून्य 0, 17 पाची 85, हातचा 8, 17 8 36 असे 136 आणि 8 144 झाले. वरती हातचा 14 गेला. 17 पाची 85, 85 आणि 14 99, 9 इथे हातचा वरती आला. 17 आहे 102, 102 आणि 9 111. म्हणजे बघा 11,19,450 रुपयास 17 गाड्या मिळतील आपल्याला. 11,19,450. आणि ड प्रश्न बघा. एका पुस्तकाची किंमत 75 रुपये आहे, तर 4,275 रुपयात किती पुस्तके येतील? तर इथं आपल्याला भागाकार करावा लागेल. अनेकांवरून एकाची किंमत विचारलेली आहे. तर भागाकार करताना बघा 4,275 भागिले 75 करायचं आहे आपल्याला. 75चा पाढा इथं लिहून घेऊया. 75 150, नंतर 225, नंतर 300, 375, त्यानंतर 450 असा पाडा तयार होईल. 75 एके, 75 दोन्ही, 75 त्री, 75 चोक, 75 पाचे आणि 75 सहा. इथंपर्यंत लिहून ठेवूया पाडा. तर बघा 427 आपल्याला हवा आहे. 427 हे 375 आणि 450च्या दरम्यान आहे, त्यामुळे आपण 75 पाचे 375 करूया. म्हणजे हे 52 राहिले बघा. वरून घेतला 5, 525 झाले. आपण आणखी एक घर पाडा पुढे गेलो, म्हणजे 75 सत्ते केले तर आपल्याला 525 येतात. म्हणजे बघा 57 उत्तर आलं. तर 4,275 रुपयात 57 पुस्तकं येतील. प्रश्न क्रमांक 3 बघा. समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे छेद समान करून घ्यायचा आहे. 9/8 आहे आणि 8/9 आहे. तर बघा 8 आणि 9चा आपल्याला लसावी काढायचा आहे. सरळ आपण 8 या छेदाला 9ने गुणूया आणि 9 या छेदाला 8ने गुणूया. परंतु 9ने छेदाला गुणल्यामुळं अंशाला देखील 9ने गुणावं लागेल आणि 8ने छेदाला गुणल्यामुळं अंशाला देखील 8ने गुणावं लागेल. म्हणजे ज्या संख्येनं आपण छेदाला गुणले त्याच संख्येनं
अंशाला देखील गुणावं लागेल. संख्या काय तयार होईल बघा, 99 81 98 72 88 64 98 72. छेद समान झालेले बघा 72 आणि वरती अंश मात्र 81 आणि 64. ही म्हणजे आपण 9/8 8/9चं 81/72 आणि 64/72 असं रूपांतर केलेलं आहे. पुढचं बघा, योग्य चिन्हाचा वापर करून लहान मोठेपणा ठरवायचा आहे. लहान मोठापणा ठरवायचा कसा बघा, 13×5 65 तिरकस गुणाकार करायचा, वरती लिहायचा बघा 13×5 65 तिरकस गुणाकार 97 53 असे. तर 153 मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी. पुढचा प्रश्न बघा, क सोडव म्हणले, बेरीज करायची आहे. बेरीज करताना बघा 4/9 3/7 आहे. इथं छेद समान करून घ्यायचं आहे आपण, म्हणजे 9ला 7ने गुणूया, 7ला 9ने गुणूया. अंशात सुद्धा तेच करायचं जे छेदात केलं ते. तर बघा 4×7 28 9×7 63 3×9 27 7×9 63. छेद समान आहे तो एकदाच लिहूया 63. आणि अंशामध्ये बघा 28 आणि 27 यांची बेरीज केली तर 55 होईल, म्हणजे आपलं उत्तर आलं 55/63. पुढचा बघा दुसरा प्रश्न, 6/20 वजा 2/10. तर इथं 6/20 आपण आहे तसं ठेवूया आणि आपल्याला 10चं 20 बनवता येईल. म्हणजे 10ला आपण 2ने गुणूया, म्हणजे फक्त दुसऱ्या अपूर्णांकाला आपण वाढवून घ्यायचं आहे. 2 छेदाला गुणणं म्हणून 2 अंशाला सुद्धा गुणूया. 6/20 आहे तसे. 2×2 4 10×2 20. छेद समान आहे बघा, एकदाच लिहायचा 20 आणि अंशामध्ये 6 - 4 म्हणजे 2. 2/20 आहे, 2/20 आहे. याला संक्षिप्त रूप दिलं तर 1/10 होईल. आणखी एका पद्धतीने सोडवता येईल तुम्हाला. हा जो छेद आहे तो आपल्याला कमी सुद्धा करून घेता येईल. म्हणजे 6/20चं 3/10 लिहिता येईल, म्हणजे निम्म करून घेतलं आपण, भागिले 2 केले, 6ला भागिले 2 केले आणि 20ला आपण भागिले 2 केले, तर 3/10 येतील. 2/10 आहे तसे ठेवायचे. छेद समान 10 होईल. 3 - 2चं उत्तर येईल 1. या पद्धतीनं सुद्धा 1/10 उत्तर येईल. चौथा प्रश्न बघा, दशांश अपूर्णांक रूपात लिहायचा आहे. तर बघा 19 रुपये 50 पैसे आहेत, तर ते आपण लिहायचं रुपये 19.50. त्यानंतर बेरीज करायला सांगितले बघा, 97.6. त्यानंतर 2378.45 सांगितले. एकच काळजी घ्यायची की पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. जिथं पॉईंट नाही तिथं आपण 0 लिहू शकतो. आणि मग आपल्याला बेरीज करायची आहे. 5 6 आणि 4 10 0 हातचा 1, 8 आणि 8 16 6 हातचा 1, 10 आणि 7 17 7 हातचा 1, 1 आणि 3 4 आणि 2, म्हणजे 2 4 7 6 2476.05 मीटर. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. राजूच्या बाबांनी सकाळी 10:30 वाजता प्रवासास सुरुवात केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5:15 वाजता गावी पोहोचले, तर त्यांचा एकूण किती वेळ प्रवासात गेला? तर बघा सकाळी 10:30ला प्रवास सुरू केला आहे, 10:30ला प्रवास सुरू केला, तर 11 वाजता त्यांना अर्धा तास झाला बरोबर. 12 वाजता 1.5 तास, म्हणजे हा आपण अर्धा तास पकडूया. 11 वाजता, 11 ते 12 परत 1 तास झाला. 12 ते 1 1 तास, 1 ते 2 1 तास, 2 ते 3 1 तास, 3 ते 4 1 तास, त्यानंतर 4 ते 5 पुन्हा 1 तास, त्यानंतर 5 ते 6 1 तास, 6 ते 7 1 तास, म्हणजे असे टोटल 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत 8 तास प्रवास झाला. 7:15 म्हणजे तिथून पुढं 15 मिनटं आणखी प्रवास केला, म्हणजे 8 तास केलेलाच त्यांनी मध्ये. 11 ते बघा प्रवास कसा पकडायचा आहे, 11 ते 7 असा एकूण 8 तासांचा प्रवास पकडायचा.
त्याच्या आधी अर्धा तास, बघा 11 ते 7 हे एकूण 8 तास झाले. 11च्या आधी 10:30 म्हणजे अर्धा तास एक्स्ट्रा आणि हे 15 मिनटं एक्स्ट्रा. अर्धा तास म्हणजे 30 मिनटं, 15 मिनटं एकत्र मिळवलीत तर झालीत 45 मिनटं. 8 तास 45 मिनटं टोटल होतील. 8 तास 45 मिनटं. तर या पद्धतीनं काढलं तरी चालेल किंवा दुसरी एक पद्धत आहे ती पण दाखवतो बघा. 7:15 म्हणजे 19:15 हे लक्षात घ्यायचं. संध्याकाळचे 7:15 म्हणजे 19:15 वजा सुरुवात झाली सकाळी 10:30ला, हे वजा करायचं आहे. आता 15मधून 30 जात नाहीत, मग अशा वेळी आपण 19 तासांकडून हातचा घेतो. 19चे करायचे 18 आणि हातचा घ्यायचा 60चा. 60 आणि 15 मिळून झाले 75. 75मधून 30 घालवायचे, 45 राहतात आणि 18तून 10 गेल्या 8 राहतात. म्हणजे 8 तास 45 मिनटं असं याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न बघा. ब प्रश्न. 30 ग्रॅम वेलचीची एक पिशवी, 30 ग्रॅम वेलचीची एक पिशवी याप्रमाणे 1 किलोग्रॅम 290 ग्रॅम वजनाच्या किती पिशव्या तयार होतील? तर आपल्याला यानं भागावं लागेल. बघा 1 किलो 290 ग्रॅम भागिले 30. 30 ग्रॅमची एक पिशवी आहे म्हणून 30नं भागावं लागेल. 30 चोक 120 राहिले 9, वरून घेतले 0, 30 त्रिक 90 म्हणजे 43 पिशव्या तयार होतील. पुढचा प्रश्न बघा. क. एका आयताकृती शेताची लांबी 60 मीटर व रुंदी 40 मीटर आहे. शेताच्या कडेने दुहेरी कुंपण घालायचे असून तारेचा दर 70 रुपये असेल तर कुंपणासाठी लागणाऱ्या एकूण तारेचा खर्च किती येईल विचारले. तर बघा शेताची लांबी किती आहे 60, रुंदी आहे 40. कुंपण घालायचं म्हणजे आपल्याला परिमिती काढावी लागेल. परिमिती झाली 60 40 60 40 म्हणजे एकूण 200 मीटर ही झाली परिमिती. पण आपल्याला दुहेरी कुंपण घालायचं आहे त्यामुळे याला 2 गुणावं लागेल. म्हणजे 400 मीटर टोटल कुंपण लागेल आपल्याला. 400 मीटर कुंपण लागेल. दर कसा आहे बघा तारेचा, कुंपण घालणाऱ्या तारेचा 70 रुपये मीटर आहे. म्हणजे याला 400ला 70नं गुणावं लागेल. 400 गुणिले 70. तर बघा 4 7 28 आणि ह्या एकूण 3 शून्य आहेत म्हणजे 28,000 रुपये खर्च येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ड. एका चौरसाकृती मैदानाची बाजू 18 मीटर आहेत. त्या मैदानाला गिलावा करण्यासाठी 1 चौरस मीटरला 55 रुपये मजुरी लागते. याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? तर चौरसाची परिमिती काढूया आपण. एक चौरस आहे 18 बाय 18चा. तर गिलावा करणं म्हणजे आता परिमिती काढायची आहे त्याची. परिमिती न काढता क्षेत्रफळ काढावं लागेल कारण पूर्ण आत भरीव होणार गिलावा. तर क्षेत्रफळ आहे चौरसाचं बाजूचा वर्ग, त्यामुळे चौरसाचं क्षेत्रफळ होणार आहे बाजू गुणले बाजू 18 गुणले 18 18चा वर्ग $324 हा 18चा वर्ग आहे म्हणजे 18चा वर्ग 324 चौमी हे क्षेत्रफळ आलं त्या मैदानाचं. तर बघा या मैदानात जी मजुरी घेतली जाईल गिलावा करण्यासाठी ती प्रत्येक मीटरला चौमीला 55 रुपये म्हणजे 324 गुणिले 55 करावे लागतील आपल्याला. 324 गुणिले 55. तर बघा 5 चोक 20 20 0 हातचा 2 5 दोन्ही 10 आणि 2 12 2 हातचा 1 3 5 15 आणि 1 16. दशकाचा 0 देऊन तेच उत्तर पुन्हा लिहायचं आहे 0 2 6 1 कारण पुन्हा 5नेच गुणायचं होतं. म्हणजे एकूण बघा उत्तर आलं 17,820. 17,820 रुपये मजुरी द्यावी लागेल. तुम्ही थेट 55ने भागाकार केला तरी गुणाकार केला तरी चालतो. बघा 55ने गुणाकार करताना
काय करावं लागेल बघा सांगतो. 55 चोक 220 हातचा 22 द्यावा लागेल. 55 दोन्ही 110 आणि 22 132 झाले, हातचा 13. 55 त्रिक 165 165 आणि 13 178 म्हणजे ते 17,820च येणार आहेत. एवढे रुपये मजुरी द्यावी लागेल. पुढचा प्रश्न बघा 6वा. 145 अंश मापाचा कोन XYZ काढायचा आहे. तर सुरुवातीला काय करायचं बघा, YZ हा आपला पाया काढून घ्यायचा. त्यानंतर Y वरती कोन मापक ठेवायचा असा, Y वरती कोन मापक ठेवायचा आणि 145 अंश इकडून मोजत जायचं. 10 अंश 20 अंश 30 अंश असं येईल. 90 110 120 130 140 145 145 म्हणजे 140 आणि 45च्या मध्ये इथे बरोबर तुमचं 145 अंश येईल. 145 अंश इथं तुम्हाला X लिहावं लागेल. XYZ तुमचा 145 अंशाचा तयार होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न ब 6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्यात त्रिज्या व्यास आणि जीवा काढायला सांगितले. तर बघा तुम्हाला सुरुवातीला एक वर्तुळ काढावं लागेल ज्याची त्रिज्या 6 सेमी आहे. कर्कटकामध्ये त्रिज्या 6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. यानंतर त्याची त्रिज्या दाखवा, ही त्रिज्या होईल. त्यानंतर एक व्यास दाखवायला सांगितलं आहे. त्यानंतर एक जीवा दाखवायला सांगितले. या प्रत्येकाला नाव द्यायचं. तर समजा OA ही त्रिज्या आहे, त्यानंतर BC ही जीवा आहे, सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आहे. त्यानंतर DE ही जीवा आहे असं दाखवायचे. म्हणजे त्रिज्या व्यास आणि जीवा दाखवायचे. अशा प्रकारे आपला पेपर पूर्ण झालेला आहे. सेतूच्या पूर्व चाचणीसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.